चिमणे काय आहे? केक आणलाय का तुझ्या मम्मीनं? आज माझा बर्थडे आहे ना चिमणे? हॅपी बर्थडे बोल. तुला नीट पकडा यायलंय का? सर तुमच्या कुणी अशी सायकल खेळली होती रे? हे सांडग्यासाठी डाळ घातलेली मुलाला येऊन महिना झाला, पण भरपूर काय काय करायचं होतं, पण त्याला मुहूर्त नाही लागला. आता जायच्या अगोदर लागायला 8 दिवस राहिलेत आता जायला. हाय गाईज, मी प्रतीक्षा आणि पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. जास्त ब्लॉगिंग मला शूट करणं जमतच नाही आहे. गावाकडं खूप सारा प्लॅन करून आलेले होते, पण नाही, एक शेड्यूल असतं ना तेच लागणं गेले. त्यामुळं जी नॉर्मल लाईफ जसं चाललाय ना दिवस तसा चालून द्यायले. खूप दिवस झालं म्हणजे गावाला आले नव्हते ना, त्यामुळे जरा मोठी सुट्टी काढून ह्या वेळेस मी गावाला आले. झालं तरी 25 दिवसाची सुट्टी होती. 1 तारखेचं माझं तिकीट आहे. आता मी आज व्हिडिओ शूट केला आहे, तेव्हापासून मला 1 आठवडा राहिला आहे मुंबईला रिटर्न जायला. 1 तारखेचं आपलं तिकीट आहे. त्यामुळे मग आता जे काय बनवायचं होतं ते पण बनवलं नाही. म्हटलं होतं खुरुड्या पापड्या काय काय बनवून न्यावं, पण म्हटलं जाऊ दिले लांब, पुन्हा ट्रेनमध्ये पण हालत खराब होऊन जाते सामान घेऊन जायला. चिमणीला कोण म्हणजे ॲडजस्ट नाही होत सगळ्या गोष्टी, जागा पण कमी असते सगळं. चिमणीचे पप्पा एकटं एवढं सामान घेणार वगैरे, चिमणी असते, त्यामुळे म्हटलं जाऊ दे, थोडंफार ज्या गोष्टी आहेत ना त्याच घेऊन जाऊ. त्यामुळे पापड्याचं वगैरे तर मी कॅन्सलच केलं होतं. सांडगे वगैरे फक्त बनवायचे आहेत. तर लहानपणी मला सांडगे ना अजिबात आवडत नव्हते, पण काय माहिती आता काय झाले, म्हणजे लहानपणी सांडगे आवडत नव्हते, भाजीपाला आवडत नव्हता, खूप साऱ्या गोष्टी होत्या ज्या आवडत नव्हत्या, भाकरी म्हणा काय म्हणा. पण त्याच्या उलट लाईफ मी आत्ता जगते. जे मला लहानपणी आवडत नव्हतं ना त्या सगळ्या गोष्टी मला आवडतात. त्यामुळे मग आता सांडगे वगैरे पण बनवून न्यायचे आहेत. आणि काय थोडंफार खायला वगैरे, लाडू झालं, चकली वगैरे अशा गोष्टी, बाकी काय नाही. तर त्या सगळं आता बनवायचं. तर आठवडा राहिला आहे म्हटल्यावर आता थोडं थोडं हळूहळू चालू होणार आहे आपलं काय काय बनवायचं वगैरे ह्या गोष्टी. आणि ठीक आहे, आता गावाकडे पण खूप दिवस राहिले. म्हणजे जायची सुद्धा इच्छा होत नाही आहे, इच्छा पण होते, कारण का तर तिकडची पण सवय लागलेली आहे, इकडची पण सवय आहेच. तसं म्हणाय गेलं तर आता बघू, जावं तर लागणार आहे. काम आहे तिकडं, कामाचा लॉस झाला आहे खूप जास्त गावाकडं माझा, कारण का तर पार्सल वगैरे एवढे गावाकडं म्हणजे थोडा प्रॉब्लेम येतोय ना. त्यातल्या त्यात जेवढे होईल तेवढे मी मागवलेत. हॉल चॅनल सध्या मी स्टॉपच केला होता 1 महिन्यासाठी, कारण का तर ते पार्सल वगैरे एवढा राडा इकडं सगळं नाही. मला म्हणजे असं फ्री टाईम घालवायचा होता गावाकडे, एन्जॉय, जशी म्हणजे पहिल्याची लाईफ होती माझी, थोडक्यामध्ये आराम वगैरे अशा टाईपच्या गोष्टी करायच्या होत्या आणि त्या मी केलेल्या आहेत. त्यामुळे जरा ब्लॉगिंग पण म्हणजे माझ्याच्यानं जेवढं होईल तेवढं मी टाकलंच, पण जास्त नाही असं फोकस केला. म्हटलं सुरुवातीला विचार करून आलेली की ब्लॉगिंगकडे जास्त गावाला गेल्यावर फोकस करेल, पण नाही, आल्यानंतर ते झालं नाही. आराम, मस्त खायचं प्यायचं, निवांत राहायचं, एवढंच केले. थोडीफार मम्मीची हेल्प तर मम्मीला जास्त काय नाही, जे नॉर्मल काम आहे कपडे वगैरे ते सगळं, बाकी काय जास्त मी काम पण नाही केलेलं. गावाला एन्जॉय करते, चिमणीला सांभाळते, बस बाकी काय नाही आहे. तर म्हटलं चला आज एक मोठा ब्लॉग शूट करून टाकू, काय काय होतंय काय काय नाही. त्याच्या गावाकडे खूप साऱ्या गोष्टी होत राहतात, पण कॅप्चर करायचं बऱ्याचदा राहून जातं. कधी लाईटचा प्रॉब्लेम असतं, कधी काय असतं घरामध्ये, तर लाईटच्या प्रॉब्लेममुळे कायम लाईट गायबच असते. त्यामुळे घरातले शॉट तर घेतच नाही मी, बाहेरचेच वगैरे. काल पण चिमणीचा मस्त असं शेतकरी लुक करून हे केला, शूट केला. एवढा छान तिनं म्हणजे ते करून दिला ना. खूप जण होती ना तिच्यासोबत खेळायला, त्यामुळे ते तिनं म्हणजे केला. तिला असं जास्त पब्लिक असेल ना, मग तिला असं वाटते की हा सगळी मला किती हे करायला, मग तिला सांगाल ना तसं ती करते. त्यामुळे कालचा शूट मस्त केला, म्हणजे सगळ्याच गोष्टी तिनं व्यवस्थित जसं सांगाल ना बरोबर तशा केल्या. कारण का खुरपं म्हणा, हे म्हणा, ह्या गोष्टी पण मी तिच्या हातामध्ये दिल्या होत्या. म्हटलं मारून वगैरे घ्यायची भीती असतेच ना, म्हणजे शूटसाठी म्हणजे हे नाही करू शकत ना, रिक्समध्ये नाही टाकू शकत. पण तिला जसं सांगितलेलं ना त्या टाईपनेच तिने हँडल केलं. लागून वगैरे घ्यायच्या गोष्टी काय झाल्या ना, तर आम्ही तर होतोच सोबत, पण तरी पण भीती वाटतेच ना. पण ठीक आहे, आठवणी म्हणून ह्या सगळ्या शूट वगैरे मी करून घेते. पुढं जाऊन मोठ्यापणी ती सगळ्या ह्या गोष्टी बघणार आहे. आणि आता सुद्धा बघते ना ती ब्लॉग, म्हणजे एखादा ब्लॉग वगैरे असं बघत बसली ना तरी तिला आनंद होतं की तिला माहिती असतं ही मी आहे वगैरे. त्यामुळे तिच्यासाठी खूप साऱ्या आठवणी म्हणजे आम्ही अशा साठवून ठेवतोय. त्यामुळे जेवढे ब्लॉग म्हणा, म्हणजे जेवढे अशा काही सिनेमॅटिक शूट वगैरे तिचे जेवढं होईल ना तेवढं मी करण्याचा प्रयत्न करत असते. आणि जर तुम्ही कालचा म्हणजे व्हिडिओ बघितला नसेल ना तिचा, तर नक्की जाऊन बघा, तुम्हाला आवडेल. छान आहेत फोटोज वगैरे, तर यूट्यूबला नाहीत अजून शेअर केले, ते पण मी करते. ते सुद्धा एवढे छान आलेत ना. मला कालचा शूट सगळ्यात जास्त आवडला, कारण का तर काय माहिती छान दिसत होती त्या शूटमध्ये, आणि तिनं रिस्पॉन्स पण छान दिला होता ना त्या शूटला. त्यामुळे नाही तर ती कधी कधी एवढी चिडते ना
किती पण तिला बोललं ना असं कर तसं कर, एक नाही दोन नाही, ते आपलंच खरं करेल. आणि काय काय तर व्हिडिओमध्ये अजिबात स्माईल सुद्धा करत नाही. मग काल काय माहिती छान केला शूट, आणि कालचा व्हिडिओ सुद्धा छान झाला होता. आता आज बघू काय काय वगैरे होते, त्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते. आता आमच्या इकडं जास्त रान असल्यामुळे रानातच आले, पाणी चालू आहे, कॅनेलचं पाणी चालू आहे. त्यामुळे इकडेच आले होते जरा बघायला काय काय चाललंय काय काय नाही. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा. बडबड सुरुवातीला मी जास्त केले, बघू पुढं काय काय होते, त्या सगळ्या गोष्टी सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते. व्हिडिओ नक्की बघा. चला कंटिन्यू करा. हो काय चालू आहे सकाळ सकाळी? सायकल साफसफाईच्या रे सायकलची. गुरु किती घाण सायकल केलेस? हवा मारायची. आता किती दिवस झालं थांबवलं वाटतं सायकल गुरु? 15 वर्ष झालं घेऊन. अरे तोंड बघू तुझं. 15 वर्ष पहिलीला घेतलेलं पहिली. तू 15 वर्षाचा आहेस का? केलास का कार्यक्रम? हे गोल गोल फिरवायला. लोकांचा पाईप आहे, नाटक करतो पोरं. लागल हाताला सगळं ते काळ, त्याला ऑइलिंग पण नाही केलेलं. फिरवा गोल. चिमणे मम्मा थांब इकडे बघ. सायकल खेळणार आलाय तू? शर्ट खाली करा ना. मग माहित आहे क्रॉप टॉप घातलाय. दादा सोबत खेळणार तू, पाठीमागं बस. हा येते का तुम्हाला हवा माराय? हो पकड इकडे चल. मी घेऊन मारणार आहे. तुझ्यात आहे का हवा मारायला? आता याची मोठी वारले बोल. मारा तसच. चिमणे पडल तू, थांब. पकडा लागला असं मार. हा जोरात. तुला नीट पकडा यायलंय का? सर मी पकडते. वाल त्याची मोठी आहे ना ही बार मोठ. मारा हात तिकडे घे नाही. काय चाललंय चिमणी? बस कर, बंद कर गुरु. तुमच्या कुणाची सायकल खेळली होती रे? तिला उतराना पडेल तिनं. काय करायला लागली मम्मा? कोण मम्मा? मी का तुमची मुलगी? माझी मम्मा. वाटते तुमची मम्मा. तुमची मम्मा काय करते तेव्हा? काय करते? कपडे धुवायचं चालू आहे, गावाकडची कामे. आता लवकरच जायचंय मुंबईला, 1 तारीख आलेली आहे जवळ. रोजचीच काम आहे तर काही नवीन नाही. रोजचीच कामं म्हटलं सकाळी सकाळी उरकावी, म्हणजे गरमी खूप जास्त होते बागेमध्ये पळायला. सगळ्यात जास्त बागेतच जायची लागलेली. गाडीतच बॉक्स साडा आहे पडतो. मग तू व्यवस्थित लावायचं ना त्याला. लवकर येत नाही. हलको आहे, हलकोसं सुटते. तुला पुढच्या वेळी मी काहीच घेऊन येणार नाही, बघू शकता. ती वाट लावत घेतलीस गाडीची. हा गुरु चल बागत. बोल काय करते? हे सांडग्यासाठी डाळ घातलेली मुलाला. येऊन महिना झाला, पण भरपूर काय काय करायचं होतं, पण त्याला मुहूर्त नाही लागला. आता जायच्या अगोदर लागायला 8 दिवस राहिलेत आता जायला. आणि आता सांडगे बनवायचे, ह्याला लाडू बिडू काय काय बनवायचे. आता बघू कसं कसं कशाला मुहूर्त लागतंय. आता कोंबड्या आल्यात जवळ. लवंग टाकले, धने टाकले, लवंग, मिरे, दालचिनी. दालचिनी, मूग डाळ. आता हे वाळवायचं आणि मग दळून पीठ बनवल्यानंतर मग त्याचे कोंबड्या सांडगे आल्यात कोंबड्या. बनवायचे. ते सुद्धा हे करते. कोंबड्या नाहीत येणार वर. कोण बोललं येत नाहीत? नाही ते गुरु येत नाहीत का? चला बाग नाही. गावाकडचं खरं सुख बघा, निवांत झोप. इकडे मस्त पाणी चालू आहे कॅनेलचं. तिकडे बापलेक मस्त निवांत झोपलेत हवेला. ए हिरो चल, मोबाईल दे. किती वेळ बघायलायस मोबाईल? हा झोप चल. अगावपणा नको नको पडशील. कुठून आणलास रे जांभळ एवढे? झाडाव ना. कच्चे पिकले मिक्स का? होय. जग्या नाव काय तुझं? अड्डे लाजायलीस तू. हे चिमणीच्या पप्पांचे फ्रेंड्स आहेत गावाकडचे. चिमणीच्या पप्पांच्यासाठी जांभळं घेऊन आलेत.
मम्मा काय आहे? थांब थांब तुला देते पिकलेलं थांब. हा घे खा. पकड हे वालं. मीठ पाहिजे होतं याच्यावर असं. तो फोडून जांभूळ खायला मजा माहिती आहे ना. ते आता ट्रेंडिंग चाललं बघ इंस्टाग्रामला. त्या मटक्यामध्ये टाकतो असा आणि असा करतो म्हणजे एकदम ते असं नरम होतं पिकल्यासारखं. मग मीठ टाकून तर मला मटक्यात बी घालून आणून द्यावं का? आणून दिलंय ते बघा. मी त्याला नाही का तुम्हाला कालच्या त्यानं म्हणायलाय चला चला जायना गेलाय त्यासोबत. तिथं कोण मारलं तर पकडून होय रे. फिरीत का मारतील बरं? फिरीत बांधून टाकतील काय रे. का बांधून टाकतील बरं? काय भरोसा. नवीन आहे म्हणून का? पोरांना भीती घालायलाय का? पोहायला जायचं हिरीला. गुरु जांभळ खायला ये. हा ना नाही थोडं. घ्यायचं, मग मीठ घेऊन ये जा. मीठ घेऊन ये घरातून जा. चिमे बी खायलीस का काय? तू बी सकट कोण खात? थांब हे नाही खायचं मम्मा आतलं. धर खा खा. बी काढून टाकायचं. हुशार आहे ना तू. चिमणे काय आहे? केक आणलाय का तुझ्या मम्मीनं? आज माझा बर्थडे आहे ना चिमणे. हॅपी बर्थडे बोल. बर्थडे वगैरे काही नाहीये. गावाकडे आलोय. हा गावाकडचा जुना आठवणीचा केक आहे. पहिले केक असेच भेटायचे. मग इथं लिहिलंय की हॅपी बर्थडे पण म्हणून. ते आता त्याला थोडी माहिती आपण कशासाठी घेऊन चाललोय. त्याला वाटलं असेल बर्थडे साठीच नेतोय ना. तर पहिले म्हणजे अजूनपर्यंत गावाकडे हेच वाले केक चालतात. फक्त आता काय डिझाईन वेगळे आलेत, मोठमोठे आले तेवढंच. पहिले असेच केक भेटायचे आणि ह्याच केकवर बर्थडे सेलिब्रेशन व्हायचं. जास्त तर नसायचं कारण का आता गावामध्ये आमच्या केक वगैरे भेटत नव्हते. पलूसला कडेगावला असं आणायला जायला लागायचं. आता भेटायलेत गावात पण. त्या दिवशी पलूसला गेलो होतो तिथूनच हा केक आणला होता. म्हटलं आता लय दिवस झालं टेस्ट केलेलं नाही. भिजा तू पाण्यामध्ये इकडं. काय बोलतोस तू? म्हटलं मग वाढदिवसाची हॅपी बर्थडे तर नको द्यायला पाहिजे. कारण की हा बर्थडेच नाही आहे आणि हॅपी बर्थडे लिहिलंय काय हा असं दे ना. बर्थडे नाही म्हणून काय झालं हे बघ. तर आता हा बर्थडे नाहीये. आता हा फक्त आम्ही केक कट करून टेस्ट करणार आहे. तेव्हा काढा खावला लिहा. ती जुनीवाली टेस्ट येते का बघायचं. चला काढ की बंद करू. पोट पण खाऊन टाक माझी. चांगला गेले का? फुल पाहिजे. बाबा केक सोडू खावतात मला रे. मला एवढा मोठा आहे ना. मला फुल पाहिजे. खा दे देते खूप. हात धर करते. या धरा तुम्हाला. अरे कशी टेस्ट आहे का? सेम पहिल्यातले काहीच फरक नाहीये. क्रीम पेक्षा का आतला हा पाव आहे ना बेसच जास्त आवडतो. बेस म्हणजे एक घे ना त्याच्यामध्ये म्हणून. हा ते काय का अंडा अंडा केक आहे ना. अंडा बंडा इकडे बघा का तुमने खाणार आहे का तू?